गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। काल संध्याकाळी ऋषिकेशला 6 वाजेपर्यंत पोहोचलो मी आणि पण त्याच्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला, त्यामुळे का मला शूट नाही करता आलं। मी ऋषिकेशवरून हरिद्वारला बसने आलो आणि रात्री हॉटेल वगैरे बघून स्टे केला आहे। आता मी चाललो आहे हर की पौडीला, तिकडे गंगेमध्ये स्नान करून परत मनसा देवी आणि चंडी देवीला जाणार आहे आणि मग तिथून रिटर्न रूमला येऊन दुपारून माझी प्रयागराजला ट्रेन आहे, तर त्या ट्रेननी मी कुंभमेळ्यासाठी निघून जाईल। हरिद्वारवरून मनसा देवीच्या तिकीट काउंटरला रिक्षानी ई रिक्षानी वगैरे आपण येऊ शकतो आणि तिथून हे बुकिंग काउंटर आहे, इथून आपल्याला रोपेचे तिकीट मिळतात। तिकीट काउंटरच्या इकडे 440 रुपये सिंगल पर्सन चंडी देवी आणि मनसा देवीचं रोपेचं तिकीट आहे आणि ते जर आपण त्यांच्या रोपेपर्यंत गाडीने जात असू, चंडी देवीला आपल्याला गाडीने जायला लागतं, तर ते 500 रुपये समथिंग आहे आणि असे बसने आपल्याला ते रोपेपर्यंत नेतात आणि रोपेमधून आपण नंतर तिकडे चंडी देवीला दर्शन करून येऊ। इकडे आपल्याला बस आणून सोडते चंडी देवीच्या रोपेच्या खाली वगैरे चेकिंग वगैरे करतात। ठीक आहे, नो प्रॉब्लेम। त्यानंतर आतमध्ये आपल्याला इथं वेटिंग एरिया आहे रोपेसाठी। इकडून चंडी देवीच्या रोपेची एंट्री आहे। खाली या तिकीटची एंट्री होते अशी आणि त्यानंतर या रोपेने आपल्याला वरती नेलं जातं मंदिरात। आलो आता सध्या मंदिराच्या जवळ, रोपवे इथे थांबवतील आणि आपल्याला त्या मंदिरात जायचे। तिथे रोपवेमधून उतरून पुढे आहे आता 100 मीटरवर इकडे देवी आहे, महाचंडी देवी। मंदिरात काही एवढी गर्दी नाही आहे, पूर्ण खाली आहे। मंदिराच्या मागचा द्वार आहे, चंद्रद्वार, इथून एक्झिट आहे। दर्शन तर झालेले आहेत आता माझे, इथून मी आता चाललोय हर की पौडी, तिथे जाऊन आंघोळ वगैरे स्नान करून मग मी माझी ट्रेन आहे तर त्या ट्रेनला निघेल। बघूया, चांगलं मंदिर आहे।
आता हरकी पौडीच्या मार्केटमध्ये या टाइमला एवढी काही गर्दी नसते, निवांत सगळे. हे आहे हरकी पौडी. जेव्हा सीझन असतं तेव्हा खूप गर्दी असते, आता काही नाही आहे. आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे, चांगलं आहे. हे हरकी पौडीचे मेन मंदिर आहेत. वाल्मिक मंदिर, नवग्रह मंदिर, गणपती, सूर्यनारायण मंदिर, गंगा माता गायत्री मंदिर आणि हे जे समोर आहे ते मुख्य मंदिर आहे. मुख्य गंगा माता मंदिर, राजा भगीरथ हरिचरण. याच ठिकाणी आरती करतात. ही जी प्राचीन गंगा माता भागीरथी जी मंदिर आहे. आणि आम्ही 23 मध्ये आलेलो ना, तेव्हा या ठिकाणी इकडे बसलेलो, या इथे समोरून आरती होती. श्री नवग्रह मंदिर, महाकाली देवी मंदिर आहे. वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे. माझी आंघोळ झालेली आहे गंगामध्ये. आता मी चाललो आहे फ्रेश होऊन. आता माझी 4 वाजताची ट्रेन होती, पण ती थोडी डिले झाली, त्यामुळे मी आता निवांत जरा जेवण वगैरे करून मग स्टेशनला जाईन. ह्या टायमाला जर कोणी येत असेल ना, खूप चांगलं टाईम आहे, मस्त निवांत आहे, काही गर्दी नाही, व्यवस्थित सगळी आंघोळ दर्शन वगैरे सगळीकडे व्यवस्थित होईल. मध्ये आणि इकडे इलेक्शन जिंकलेले आहेत, त्यांची रॅली चालू आहे आता. फायनली मी हरिद्वारमधून निघालो आहे आणि आता माझी 6 वाजता ट्रेन आहे प्रयागराजसाठी. होप सो परत येऊ आपण हरिद्वारला, अशीच एक मोठी ट्रिप करू. आता माझी ट्रेन संध्याकाळी 4 वाजता हरिद्वारवरून होती प्रयागराजसाठी. ऑलरेडी मेसेज आलेला की ती ट्रेन 2 तास लेट होऊन 6 वाजता हरिद्वारला आहे. पण आणि आत्ता कळतंय की ती ट्रेन 5 तास लेट आहे. म्हणजे 6:30 वाजलेत तरी ती प्रयागराजवरून ऋषिकेशला गेलीच नव्हती, ती हरिद्वारलाच थांबून होती. आता ऋषिकेशला चालले, तिथून 8 वाजता समथिंग ही ट्रेन निघणार आहे. पण मी हरिद्वारला ऑलरेडी असल्यामुळे मग मी ट्रेनमध्ये बसलो आहे. आता इथून हरिद्वार जाईल, तिथून थांबेल, पुन्हा ट्रेन भरणार, त्यानंतर मग मी 8 वाजेपर्यंत हरिद्वारवरून निघेल.
ऑलरेडी 5 तास लेट आहे आणि तिकीट प्रयागराज संगमचं होतं पण ते कॅन्सल झालं आहे, म्हणजे स्टेशन कॅन्सल झालं आहे आणि तिथून प्रयागराज जंक्शनला ट्रेन थांबणार आहे. कुंभमेळ्याचा असर आहे, खूप खूप पब्लिक येणार आहे. ठीक आहे, बघूया आपण पुढे कसं कसं होतंय. मी आत्ता वीरभद्रला आहे. आत्ताशी 9:45 वाजता ऋषिकेशवरून ट्रेन सुटली आहे. म्हणजे प्रयागराजला पोहोचेपर्यंत ही कधी पोहोचणार आहे काय माहिती, कारण टायमिंग हिचा हरिद्वारला 6 वाजता होता. आता 10 वाजलेत तरी ही ट्रेन अजून इथंच आहे.